कुंदन. कोणतरी बघ आता इथे येऊन काय माहीत चालू आहे. मी टीम मागित होतो पुणे पेपर मी ठरवले. आग लावा रांडी भरू नका होtel सामने. तो अरे मी मागित होता आपल्याला काही गरजच नाही तिथे आलेच ते सटक झाले. मी ठरवले. श्री गावदेव वडवली प्रतिनिधी अथवा कर्णधार माहितीला भेट द्या. टाकले नाही ते नंतर आता चार नंतर गर्दी होईल. त्यानंतर तिला खुर्च्या लावून टाकायचं. दाखवत आहे चालू आहे. संतोष पांडवचे वारला. मी पप्पाची गाडी घेऊन गेलो होतो. हा थोडी पडशी झाला जाऊ. मी एकटा आता गेलो नाही. हॅलो. श्री गावदेवी वडवली विरुद्ध श्रीराम क्रीडा मंडळ आदगाव या संघामध्ये आता हा सामना खेळवला जाणार आहे. हॅलो. हॅलो. मी मॅनेजमेंटला विनंती करतो की मला वाटतं खेळाडूच लाईन रेषा आखतायत सगळ्या.
नाही राहिला तरी चालेल, असू दे. चढाई बहादर आदगावचा एक खेळाडू आणि तो रिकामे हस्ते आपल्या तंबूमध्ये दाखल. त्याला चढाई बहादर. श्री गावदेवी वडवलीचा खेळाडू बोनस बोनस मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अयशस्वी झालेला आहे तो. त्याला प्रत्युत्तर देताना श्री राम क्रीडा मंडळ आदगावचा खेळाडू, बघूया आपल्या संघासाठी काय प्रयत्न करतोय तो. बैठी मारण्याचा प्रयत्न होता त्याचा, परंतु अपयशी ठरला आणि शेवटी कॉल नको, पंचांचा इशारा आलेला आहे आणि धुवा राय रेड. ड्यू यू बडाय म्हणजे काहीतरी करा आणि मारा, आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी झालेला आहे आणि एक पॉइंट त्यांनी मिळवलेला आहे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी. आणि त्यांनी मला वाटतं 2 खेळाडूंचा बळी घेतलेला आहे. लक्षात ठेवा, पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. तुम्ही खेळाडूंनी कुठे बोलू नका. हॅलो हॅलो, दोन्ही संघाच्या कर्णधारांना एक सूचना आहे की तुम्ही खेळाडूंनी काही बोलू नका. पंचांचा निर्णय हा यशस्वी असेल, हा फायनल असेल आणि त्याच्यामध्ये सर काय कसं काय 2 पॉइंट्स 2 गुण मिळवलेले आहेत. आणि चढाई बहादर श्री गावदेवीचा खेळाडू हा चढाईसाठी गेलेला आहे. आणि तो रिकाम्या हस्ते परतलेला आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी श्रीराम आदगाव या संघाचा खेळाडू हा क्रीडांगणावर गेलेला आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो. ज्यांनी शाबाश, एक नंबर. आणि त्यांनी बोनस टाकण्याचा प्रयत्न केला होता, पण आपण बघूया की पंचांच्याकडून त्याला किती प्रतिसाद मिळतोय तो, आणि सक्सेस झालेला आहे तो. बोनस गुण टाकण्यामध्ये तो यशस्वी झालेला आहे. असा तो, त्याचं नाव काय आहे मला काय माहिती नाही, पण श्री गावदेवी क्रीडा मंडळाचा पियुष कांबळे, अतिशय सुंदर अशी चढाई त्याची आणि तो यशस्वी झालाय. चला पुन्हा एकदा तोच खेळाडू, आणि तो रिकाम्या हस्ते आपल्या तंबूमध्ये दाखल झालेला आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी थर्ड रेड साठी गेलेला आहे तो श्री राम आदगावचा खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो. आणि खेळाडूंनी कोणी प्रतिसाद करू नका, पंच निर्णय देतील तिथं. बघूया काय होतंय ते. पंच 2 पॉइंट्स, 2 खेळाडू बाद. उत्कृष्ट चढाई, तिसरी रेड होती, 2 खेळाडू बाद केलेत त्यांनी. आणि चढाईसाठी गेलेला आहे तो श्री गावदेवीचा खेळाडू आणि त्यांनी बोनस पॉइंट घेतलेला आहे. नंतर आता परत एकदा श्रीराम क्रीडा मंडळाचा खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो. 1 विरुद्ध 3. मला वाटतं, आणि ही सुपर टॅकल असेल. अतिशय सुंदर सुपर टॅकल झालेली आहे.
ओके, परत एकदा पियुष अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहे. बघूया, बोनस टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि तो शेवटी रिकामे हस्ते परतलेला आहे. पुन्हा एकदा ज्यांनी पहिल्या चढाईमध्ये 2 गुण आपल्या संघाला दिले होते, तोच खेळाडू पुन्हा एकदा गेलेला आहे. बघूया काय करतोय तो. तो सुद्धा मला वाटतं रिकाम्या हस्ते परतलेला आहे आणि या ठिकाणी टामट झालेला आहे. बंड्या खेऊर, आपण स्टेजवर यायचं आहे. बंड्या खेऊर, नितीन नाईक यांकडून संदीप क्रीडा मंडळासाठी 51 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. 151 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. हेमंत कीर आणि नितीन नाईक यांना मी विनंती करतो की आपण जर इथं आलात तर मला वाटतं मला जेवायला जायला भेटेल. सर प्लीज तुमची कृपा असावी. प्लीज जर आपण इथं जर असाल तर कृपा करून इथे या, म्हणजे मी जेवायला जाईल. चला, थर्ड रेड पियुषची थर्ड रेड आहे. परत बघूया आपण काय करतोय तो पियुष पहिल्या चढाईमध्ये. आणि उत्कृष्ट चढाई, आणि त्यांनी मला वाटतं 2 पॉइंट्स 2 गुण मिळवून दिलेले आहेत आपल्या संघाला. आणि पुन्हा एकदा श्रीराम आदगावची थर्ड रेड. बघूया, बोनस मारण्याचा प्रयत्न होता त्यांचा. थर्ड रेड आहे आणि अरे बापरे, अगदी सहजरित्या त्यांनी बोनस सोडलेला आहे. मला वाटतं कुंदन बिराडी सारखा कॉर्नर असताना हे शक्य व्हायला नाही पाहिजे. असू दे, ठीक आहे. कुंदन बिराडी ह्याच्याकडे पुन्हा लक्ष ठेवा. असं व्हायला नाही पाहिजे. हे कसं होतं. असू दे, चला. आता ही एक मला हे नवीन भूमिका, म्हणजे सर नवीन बघतोय मी सर. पंचांच्या बद्दल बोलतोय मी. हा टायमर नसल्यामुळे हा विषय कसा काय हे होतोय क्रिएट, मला काय समजत नाही काय विषय आहे. हा हा हा, बरोबर आहे. हा, पण तुम्ही जे हे करताय ना त्याच्याबद्दल तुमचा धन्यवाद सर. कसं काय माहिती आहे काय, ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये होत नाही सर. कारण का की आपण पंचांच्या वर सोडू शकत नाही. तिकडे असल्यानंतर ते लाईव्ह होतो सगळा. बरोबर आहे. ओके. हां, ओके. चढाई बाद रिकामे परतलेले आहेत. पुन्हा एकदा श्रीराम आदगाव क्रीडा मंडळाचा खेळाडू आणि श्री गावदेवी धन्यवाद. आणि हा सामना विश्रांतीपर्यंत
थांबलेला आहे. कुंदन बिराडी यांना मी विनंती करतो की आपण जरा इकडे या. एक आपल्याला विनंती आहे मंडळाकडून. चला लगेचच सामन्याला सुरुवात होते. चला लगेचच सामन्याला सुरुवात होते. श्रीराम आदगाव विरुद्ध श्री गावदेवी वडवली. प्रथम चढाई श्रीराम क्रीडा मंडळ आदगाव या संघाकडून. बघूया काय करतात आपल्या संघाकडून. मला वाटतं लीड सांगितलेला नाही आहे का? 5-7 म्हणजे गावदेवी क्रीडा मंडळ 6, श्री गावदेवी क्रीडा मंडळ 7 आणि श्रीराम क्रीडा मंडळ 6. 1 गुणाची ही नाममात्र आघाडी ही श्री गावदेवी या संघाकडे आहे. बघूया. आणि त्याची जाणीव घेऊन चढाई करतोय तो श्रीराम क्रीडा मंडळाचा खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय, परंतु तो रिकामा परतलेला आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या श्री गावदेवीचा जो बादशाह आहे तो परशा रोटकर, अतिशय उत्कृष्ट चपळ आणि चंचल खेळाडू आहे तो, परंतु तो सुद्धा रिकामा परतलेला आहे. त्याला पुन्हा प्रत्युत्तर देण्यासाठी श्रीराम क्रीडा मंडळाचा खेळाडू तोही परतलेला आहे. त्याला पुन्हा प्रत्युत्तर देणार पियुष. थर्ड रेड, तिसरी रेड, डू अँड डाय. बघूया काय करतोय तो. अतिशय चपळ खेळाडू ज्याने आपल्या पहिल्या चढाईमध्ये भरपूर असे यश मिळवलेलं आहे. तो आता पुन्हा चढाईवर गेलेला आहे 3ऱ्या रेडसाठी आणि मला वाटतं त्यांनी मारलेला आहे खेळाडूला. त्याचं अतिशय उत्कृष्ट असं आणि त्यांनी 1 गाड्याचा बळी घेऊन तो आपल्या तंबूमध्ये दाखल झालेला आहे. त्याला पुन्हा प्रत्युत्तर असं देण्यासाठी श्रीराम आदगावचा एक खेळाडू थर्ड रेड आहे. बघूया आणि तो सुद्धा बाद. हॅलो. यानंतर होणारा पहिल्या फेरीचा 3रा सामना चिंचमाता बोर्ली पंचतन आणि शिवशंभो श्रीवर्धन दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना आहे, चालू सामना संपताच आपण त्वरित ग्राउंडवर यायचं आहे. चिंचमाता बोर्ली पंचतन आणि शिवशंभो श्रीवर्धन, आपल्याला हा पहिला पुकार आहे. मला वाटतं हा पहिला पुकार हा लेट दिलेला आहे. एक लक्षात ठेवा मी काय बोलतोय की सामने
आणि शिवशंभो श्रीवर्धन या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी एक विनंती करतो की हा आपला पहिला पुकार समजा आणि तुम्ही तयारीला लागा की हा सामना संपायच्या अगोदर तुम्ही क्रीडांगणाच्या अगोदर उपस्थित राहा. ओके, आय शाबाश, एक नंबर. परंतु त्यांची पकड झालेली आहे आणि त्या पकडीमध्ये ते बाद झालेले आहेत. पियुष सुपर टॅकल झालेली आहे, बघूया. आणि थर्ड रेड श्रीराम आदगावची थर्ड रेड, बघूया काय करतात ते. शाबाश. आणि मला वाटतं ते बाद झालेले आहेत. अतिशय उत्कृष्ट चढाई होती त्यांची, परंतु ते बाद झालेले आहेत. बघूया आता चढाईला गेलेले आहेत ते श्री गावदेवीचे. चला तयारीला लागा. मी विनंती करतो चिंचमाता बोरली आणि शिवशंभो श्रीवर्धन, मला वाटतं दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथं काहीतरी कनेक्टिव्हिटी केली असेल ना की नाही. काय करायला सांगतोय, तुझ्याकडे कॉन्टॅक्ट नाही झालाय काय नाही. हा अनाउन्समेंट काय करायला सांगते टायमर गेला भोसड्या दादा. टायमर तुमचा टायमर मी लावतोय आता, थांबा. तुमचा टायमर मी लावतो. तो मी टायमर लावतो आता ह्यांचा. तुमचा शाबाश. परशा अतिशय सुंदर. आणि त्यांनी मला वाटतं एका चढाईमध्ये सर्वात 5 खेळाडू म्हणजे 3+2. परशा अभिनंदन तुझं, अतिशय उत्कृष्ट चढाई परशाची. कोण आहे 50 रुपये पहिला याच्यामध्ये कोण जिंकला रे भांड्या? हे भांड्या शिवदेव आणि काळभैरवमध्ये शिवदेव. माननीय श्री प्रकाश वसंत खेऊर भंडारी समाज अध्यक्ष वडवली यांकडून 501 रुपयाची देणगी या ठिकाणी आलेली आहे. त्याबद्दल संदीप क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचा अत्यंत आभारी, धन्यवाद. आणि तो बोनस पॉइंट मारले. 3 मिनिटं सामना संपायला शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहेत. बघूया श्री गावदेवीचा खेळाडू या ठिकाणी क्रीडांगणामध्ये त्यांनी निदान रेषा ओलांडलेली आहे. बघूया आपल्या संघासाठी शेवटी तो रिकाम्या हस्ते परतलेला आहे. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा ज्या वेळेला याने अगोदर बोनस पॉइंट मला वाटतं घेऊन गेलेला होता तोच खेळाडू आता, आणि त्याने परत एकदा एक खेळाडूचं बाद केलेला आहे आणि तो परशा. मला वाटतं परशानी हे करायला नाही पाहिजे होतं. आणि 2 खेळाडू मला वाटतं किती पंच 2 खेळाडू बाद केलेले आहेत. 2 खेळाडू बाद केलेले आहेत. चला आणि पकड बहादर बाद. आणि हा पियुष अतिशय उत्कृष्ट खेळाडू. मला हा पियुष ह्याचं जरा नाव द्या मला.
कोणाचा आहे? निलेश तुझा? आई शपथ, एक नंबर रे. पियुष, जबरदस्त. पियुष, त्याच्यामुळे हे शक्य झालं. आता ठीक आहे, असू दे. काहीसा वेळ आहे सामना संपायला. बघूया ह्याच्या पुढच्या स्पर्धेमध्ये तो काय करतोय. तो लास्ट मिनिट असताना कव्हर झालेली आहे आणि मला वाटतं शेवटी जवळजवळ श्री गावदेवी हा संघ विजय होत आहे. विजय झालेला नाही आहे अजून, होईल. चला ओके. सी आहे. आता मी विनंती करतो, मागाशी मी जो पुकार केला होता चिंचमाता क्रीडा मंडळ, चिंचमाता क्रीडा मंडळ बोरली पंचतन विरुद्ध शिवशंभो श्रीवर्धन. मला वाटतं हे संघ आतापर्यंत या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे होते. स्कॅनर दे.